नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कांबळे आणि आपण आज आपल्यासोबत आहेत मराठी पत्रकारितेतील एक मान्यवर, समाजभिमुख आणि दूरदर्शी संपादक श्री मोहन भगवानराव क्षीरसागर, ज्यांनी तब्बल 8 साप्ताहिक प्रकाशन उभारून मराठी पत्रकारितेला एक वेगळी दिशा दिली आहे. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची. मोहनजी, सर्वप्रथम पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्याची तुमची प्रेरणा काय होती आणि हा प्रवास कसा सुरू झाला? बरोबर आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे माझं. मी पत्रकारितेचा माझा सुरुवातीचा हे नव्हता, माझं मानसिकता नव्हती. मी 1980, 81 आणि 82 मे 82पर्यंत राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत शेती संशोधन केंद्र सोलापूरच्या केंद्रामध्ये मी सरकारी नोकरीमध्ये होतो विद्यापीठाच्या. 2-2.5 वर्ष नोकरी केल्यानंतर लातूर जिल्हा निर्मितीचे पडगम वाजायला लागले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री AR अंतुले यांनी लातूर जिल्ह्याच्या निर्मितीबाबत घोषणा केली. जूनमध्ये संकेत दिले आणि प्रत्यक्षात 16 ऑगस्ट 1982ला लातूर जिल्हा निर्मिती झाली. माझी सरकारी नोकरी कृषी खात्यातली सोडून पत्रकारितेमध्ये नव्या जिल्ह्याचा पत्रकारिता करावी म्हणून माझी सुरुवात केली प्रत्यक्षामध्ये. बरं साहेब, 8 साप्ताहिक चालवणं ही मोठी जबाबदारी आहे आणि ही प्रकाशनं एकत्र कशी उभी राहिली आणि टिकून आहेत, याबाबत काय सांगाल? हे 8 साप्ताहिक ही गेल्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये गेल्या 8 साप्ताहिकाची कल्पना माझी साकार होत आहे. 20 वर्षापूर्वी 2005ला मी 2005 पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठी दैनिकामध्ये मी काम केलो. त्यात महाराष्ट्रातले मराठी दैनिक, त्यावेळेसचे औरंगाबादमधून प्रसिद्ध होणारे दैनिक लोकमत, मुंबईहून प्रसिद्ध होणारे दैनिक सामना, पुन्हा संभाजीनगरहून प्रसिद्ध होणारे दैनिक सामना आणि सोलापूरहून प्रसिद्ध होणारे दैनिक संचार, ह्या अशा अनेक 11 दैनिकामधून नांदेडहून प्रसिद्ध होणारे दैनिक लोकपत्र, सोलापूरहून प्रसिद्ध होणारे दैनिक केसरी गर्जने, सोलापूरहून प्रसिद्ध होणारे विश्व समाचार, सोलापूरहून प्रसिद्ध होणारे सोलापूर समाचार, अशा 11 दैनिकातून तब्बल जवळजवळ 20 वर्ष दैनिकामधून पत्रकार म्हणून निलंगा तालुक्याचा मी काम केले. प्रत्येक साप्ताहिकाची वेगळी ओळख असते, तरीही मूल्यांचा धागा एकच आहे. ती तत्व आपण कशी जपता? प्रत्येक साप्ताहिकाचे वेगळे वेगळे विभागवार साप्ताहिकाला सुरुवात केली आपण. देवणी तालुक्यामधून एक देवणी वैभव साप्ताहिक, शिरूर आनंदपाळमधून निलंगा लोकनेता आणि लातूर तालुक्यातून वैभव नगरी, औसा तालुक्यातून औशाची नगरी, कासार शिरशीहून करी बसवेश्वर नगरी, औरादमधून औराद वैभव आणि निलंग्यातून नगरीचा वैभव आणि निलंगा शहरासाठी निलंगा नगरी, असे 8 साप्ताहिकाची माझी नावे आहेत. बरं साहेब, आजच्या डिजिटल युगात प्रिंट माध्यम टिकवण्यासाठी काय आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? आजच्या डिजिटल युगामध्ये यूट्यूबर्सची संख्या वाढलेली आहे. कारण यूट्यूबरमध्ये ज्यावेळेस मुलाखत घेतली जाते, बातमी दाखवली जाते, झटपट लोकांमध्ये मोबाईलमधून प्रसारित होते. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या गरीब माणसाकडे ग्रामीण भागात, शहरात कष्ट करणारा, निमशहरी भागात, नगरपालिका हद्दीमध्ये, ग्रामपंचायत हद्दीमध्ये, निलंगा तालुका परिसर, लातूर जिल्ह्यातल्या शिवरानपाळ, देवणी, औसा, कासार शिरशी, औराद, लातूर परिसरामध्ये जे माझे असंख्य जिल्हाभर करोडो लाखो माझे हे वाचक माझ्या लिहिलेल्या वृत्तपत्राची बातमी वाचण्यासाठी, त्यांच्यापर्यंत वृत्तपत्रातून जाणं महत्त्वाचं आहे. पण हे यूट्यूबर्स लोकांनी एवढी गर्दी केल्यामुळे, झटपट त्यांच्याकडून बातम्या कळल्यामुळे, ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना ही बातमी यूट्यूबर्सची माहिती जात नाही. जे कष्टकरी गरीब समाज आजही रस्त्यावरला माणूस
वृत्तपत्राचा हातात घेऊन पेपर घेऊन वाचतो त्यावेळेस माझी आठवण येते वाचकांना की आज क्षीरसागर साहेबांची काय बातमी आली आहे. ज्यावेळेस मी छापतो त्यावेळेसच त्यांना विश्वास बसतो आणि यूट्यूबवरून आलेल्या बातम्याचं त्यांना विश्वास बसत नाही. बर, पत्रकारितेमध्ये सत्य, धैर्य आणि समाजहित या तिन्हींचा समतोल राखणं किती अवघड असतं? पत्रकारितेमध्ये सत्याचा कास सोडलेली नाही मी आणि सत्याची कास पत्रकारांनीही सोडू नये. काही क्षणिक आर्थिक लाभासाठी बातमी जर कोणी दबाव घालत असेल, बातमी देऊ नका म्हणत असेल तर ते आपण मानायचं नाही. ती बातमी जर सत्य असेल तर दबावाला न भीता जनतेपर्यंत ती बातमी आलीच पाहिजे. बर, आपल्या दीर्घ प्रवासाबद्दल एखादा प्रसंग सांगाल? लक्षात आहे? प्रसंग असे अनेक आहेत. गेली 43 वर्ष पत्रकारिता करत आहे 1982 पासून. पण ज्यावेळेस हे व्हॉट्सअप आणि TV युग चालू झालं त्यावेळेस पत्रकारिता ही सोपी आणि सुकर झाली. या अगोदर नुसतं रेडिओवर बातम्या यायच्या आणि वृत्तपत्रातून बातम्या यायच्या आणि ह्या बातम्या झटपट संपादकापर्यंत पोहोचत नव्हत्या वेळेवर. बरं, आपल्या मते साप्ताहिक पत्रकारिता समाज परिवर्तनाचा प्रभावी साधन ठरू शकते का? ठरू शकते. ते कसं? कारण जी बडी दैनिके साखळी वृत्तपत्रे असतात, राज्य दैनिके असतात, विभागीय दैनिके असतात, मराठवाडा पातळीवरची दैनिके असतात. हे दैनिकाचे मालक हे स्वार्थ बघून आपला आर्थिक काही धनलाभ होत असेल तर ते बातम्या प्रसारित करतात आणि एखादे आर्थिक धनलाभ होत नसेल तर ती बातमी प्रसिद्ध करत नाहीत. बरं, आजच्या तरुण पत्रकार आणि लेखकांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? तरुण पत्रकारांनी आणि लेखकांनी तुम्ही सल्ला कोणता द्याल त्यांना? सल्ला हेच देतो की सामान्य जनता हा शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू समजून त्याच्या हितासाठी काही पत्रकारितेची लेखणी झिजवता येईल का याच्यासाठीच पत्रकारिता असावी. स्वतःचे वैयक्तिक निजी स्वार्थासाठी, स्वतःची आर्थिक श्रीमंती वाढवण्यासाठी जर कोणी पत्रकारितेत आलं असेल तर त्यांनी कृपा करून पत्रकारिता सोडून द्यावे आणि दुसऱ्या व्यवसायाकडे वळावे. बर, तुमच्या 8 प्रकाशनापैकी कोणतं प्रकाशन तुमचं सर्वात जवळचं आहे आणि ते का? 8 प्रकाशनापैकी सगळीच प्रकाशने माझ्या सर्वात जवळचं सगळे सर्वच आहेत. परंतु जास्तीत जास्त प्रकाशन ही निलंग्यामधून मी नगरीचा वैभव प्रकाशित करतो. स्वतः मी पाहतो काम. बाकीच्या इतर तालुक्यामध्ये दुसऱ्या संपादकांना जबाबदारी दिलेली आहे. त्यात निलंगा नगरी निलंगा शहरातले एक अग्रगण्य साप्ताहिक आहे. स्थानिक प्रश्नावर लिखाण करतो आणि आपला शिरूरानपाळ तालुका हा निलंग्यातून बाजूला निघून वेगळा होऊन जरी झाला असला तरी निलंग्याच्या बातम्याबद्दल शिरूरानपाळ तालुक्यातल्या जनतेला लोकप्रतिनिधीला आकर्षण असते. म्हणून निलंगा लोकनेता हा शिरूरानपाळमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. बरं साहेब, शेवटी आमच्या प्रेक्षकांसाठी समाज आणि पत्रकारितेबद्दल एखादा प्रेरणादायी संदेश द्याल का? द्याल? सांगा, काय द्याल? जनतेसाठी जनतेने पत्रकारात आज सगळीकडे हे झालं असताना न्यायालयावर 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे. मंत्रिमंडळ, कार्यकारी मंत्रिमंडळ, नोकरशाही, न्यायमंडळ, आणि 4था जो स्तंभ आहे तो वृत्तपत्राचा. त्या तिन्ही स्तंभाकडून आज सरकार, नोकरशाही आणि न्यायालय यांच्याबद्दल आज कुजबूज चालू आहे की बाबा जनतेसाठी हे आहेत की नाही, का सत्ताधाऱ्यांच्याच त्यांची सांगड झालेली आहे, संगनमत झालंय का. अशा अंधकारमय भारतीय जनतेला वृत्तपत्र ही एक न्यायाचं आणि आशेचं किरण आहे. म्हणून जनतेने वृत्तपत्रातील पत्रकारांनी आपली सत्यता आणि निर्भीडता सोडू नये आणि परखड निर्भीड पत्रकारिता करावी. आणि जनतेचा विश्वास मुद्रित वृत्तपत्रावरच आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि यूट्यूबवर जनतेचा आजही विश्वास, इतकं झालं तरी विश्वास बसणार नाही.
जोपर्यंत वृत्तपत्र हातात घेऊन बातमी बघत नाहीत तोपर्यंत खात्री पटत नाही जनतेची. आपल्या विचारांसाठी आणि मोलाच्या वेळेसाठी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला पण आपण सर्वांना. सांगितलेली प्रत्येक गोष्ट पत्रकारितेची दिशा दाखवते आणि नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा देते. मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीसोबत. तोपर्यंत विचार जपा आणि मराठी बोला. मिलिंद कांबळे, निलंगा.